नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ए.के. लोंढे. तर आपल्याला या लेक्चरमध्ये बीकॉम सेकंड इयर मधील चौथ्या सेमिस्टरसाठी जे काही विषय देण्यात आलेला आहे त्या विषयाचा आपल्याला सिलेबस बघायचा आहे. तर माझ्याकडे बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड साठी मर्कंटाईन लॉ हा विषय देण्यात आलेला होता. तर आता या चौथ्या सेमिस्टरसाठी कॉर्पोरेट लॉ हा विषय माझ्याकडे आहे. तर या कॉर्पोरेट लॉचा सिलेबस पाहण्या अगोदर आपण या अगोदर म्हणजे सेमिस्टर थर्ड मध्ये काय केला, मर्कंटाईन लॉ हा जो काही विषय होता या विषयीचा सर्व सिलेबस आपण पूर्ण केलेला आहे. तर विद्यापीठाची परीक्षा ही एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. तर एमसीक्यू पद्धतीने एक्झाम होणार आहे. त्यासोबतच विद्यापीठानं काय केलेलं आहे, जे काही मर्कंटाईन लॉ मध्ये एकूण 5 टॉपिक होते त्यामधील शेवटचा टॉपिक कमी करण्यात आलेला आहे. तर पहिल्या 4 टॉपिक वरती एमसीक्यू पद्धतीनं तुमची एक्झाम होईल. तर तुम्ही काय करा, प्रत्येक चॅप्टर वरती एमसीक्यू काढा आणि त्या एमसीक्यूचा अभ्यास व्यवस्थितरित्या करा. त्यासोबतच आपल्याला या लेक्चर पासून काय करायचं आहे, जे काही चौथ्या सेमिस्टरसाठी विद्यापीठानं जे काही सिलेबस दिलेला आहे कॉर्पोरेट लॉचा, हा सिलेबस आपल्याला सुरू करायचा आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय करू, कॉर्पोरेट लॉचा सिलेबस घेऊ. त्यानंतर पुढल्या लेक्चर पासून जे काही सिलेबसमध्ये चॅप्टर वाईज जे काही पॉइंट दिलेले आहेत ते आपण सुरू करू. तर या कॉर्पोरेट लॉ जो काही माझ्याकडे विषय दिलेला आहे, या विषयामध्ये एकूण 5 टॉपिक आहेत. तर या 5 टॉपिकचा जो काही सिलेबस आहे आपण थोडक्यात म्हणजे विचारात घेऊ किंवा डिस्कस करू. तर बघा, पहिला टॉपिक यामध्ये देण्यात आलेला आहे इंट्रोडक्शन. चॅप्टर फर्स्ट किंवा युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन म्हणजे कशाचं इंट्रोडक्शन, तर कॉर्पोरेट लॉ, जे काही कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जे काही कायदा असतात त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. तर मग थोडक्यात ओळख, इंट्रोडक्शन. बघा, या इंट्रोडक्शन मध्ये म्हणजे या पहिल्या टॉपिक मध्ये जे काही इंट्रोडक्शन आहे त्यामध्ये बघा काय काय बघायचं आहे. तर पहिला पॉइंट बघायचे, कन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट लॉ इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे काही कॉर्पोरेट कायदा आहे याविषयी थोडक्यात माहिती बघायची आहे. म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट बघायची आहे, हे लक्षात. म्हणजे भारतातील कॉर्पोरेट कायद्याची संकल्पना थोडक्यात अभ्यासायची आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, यामध्ये काय दिलेला आहे, कंपनी डिफिनेशन. म्हणजे कंपनीची व्याख्या दिलेली आहे. बाबा कंपनी काय असते हे लक्षात, त्या कंपनीची व्याख्या, त्यासोबतच कंपनीचा अर्थ, त्यासोबतच नेचर अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे कंपनीचं काय स्वरूप आणि कंपनीचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच टाइप्स ऑफ कंपनीज, कंपन्यांचे प्रकार जे काही आहेत त्याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतरचा पॉइंट, प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. जे काही संयुक्त स्कंद प्रमंडळ आहे किंवा मग संयुक्त स्कंद कंपनी आहे, या कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया कशा पद्धतीची आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर एवढी माहिती आपल्याला पहिल्या टॉपिक मध्ये बघायची. म्हणजे पहिल्या टॉपिक मध्ये दुसरं तिसरं काही नसून कॉर्पोरेट कायदा भारतामध्ये कशा स्वरूपाचा आहे हे बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात माहिती, कन्सेप्ट बघायची. त्यासोबतच कंपनी काय आहे, कंपन्यांच्या व्याख्या, कंपनीचा अर्थ, त्यासोबतच काय कंपन्यांचे प्रकार, कंपन्यांचे काय स्वरूप म्हणजे नेचर, त्यासोबतच कंपनीचे जे काही कंपनी आहे त्या कंपनीचे वैशिष्ट्ये, तसंच जे काही संयुक्त स्कंद प्रमंडळ आहे, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, त्यांचं काय इनकॉर्पोरेशन म्हणजे त्यांची स्थापना किंवा मग निर्मिती करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे याविषयी आपल्याला या पहिल्या टॉपिक मध्ये माहिती बघायची. दुसरा टॉपिक बघा किंवा दुसरा युनिट, तो म्हणजेच काय, इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी. म्हणजेच कंपनीची निर्मिती किंवा संस्थेची निर्मिती किंवा स्थापना याविषयी आपल्याला माहिती बघायची. तर या दुसऱ्या टॉपिक मध्ये बघा, जो काही टॉपिक आहे कोणता, इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी, कंपनीची निर्मिती किंवा संस्थेची निर्मिती किंवा स्थापना. यामध्ये बघा पहिला पॉइंट, प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक काय असतात हे बघायचे. त्यासोबतच प्रमोटर्स मध्ये मीनिंग, पोझिशन, ड्युटीज, राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लॅबिलिटीज. बघा एवढी माहिती बघायची आहे या पहिल्या
म्हणजे ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये म्हणजे पहिला पॉईंट कोणता, प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक काय आहेत हे लक्षात. मग त्या प्रवर्तकाचा अर्थ, प्रवर्तक कोण असतात याविषयी थोडक्यात अर्थ बघायचे. त्यासोबतच काय त्यांची व्यवसायामध्ये किंवा मग संस्थेमध्ये स्थिती म्हणजे पोझिशन कशा स्वरूपाची असते याविषयी माहिती बघायची. त्यासोबत त्यांना कोणते अधिकार आहेत प्रमोटर्सला हे बघायचे. त्यासोबत त्यांचे कर्तव्य कोणते आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढचा पॉईंट काय म्हणलाय की बाबा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज उत्तरदायित्व किंवा मग जबाबदारी काय आहे हे बघायचे. त्यांची लायबिलिटीज काय आहे, त्यांची देयता काय आहे संस्थेविषयी याविषयी आपल्याला माहिती बघायची. म्हणजे थोडक्यात प्रमोटर्स विषयी अर्थ हे लक्षात, त्यांना अधिकार, त्यांचे कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी माहिती बघायची. दुसरा पॉईंट या दुसऱ्या टॉपिक मध्ये बघा कोणता आहे, नंतरचा पॉईंट मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड इट्स अल्टरनेशन. काय म्हटले, मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड इट्स अल्टरनेशन. मेमोरंडम म्हणजे घटनापत्रक, कंपनीचं जे काही घटनापत्रक आहे याविषयी आपल्याला बघायचे. संघटनेचं घटनापत्रक म्हणजे संस्थेचं घटनापत्रक किंवा कंपनीचं घटनापत्रक आणि त्यामधील बदल याविषयी आपल्याला माहिती बघायचं आहे. त्यानंतर पुढला पॉइंट आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड इट्स अल्टरनेशन. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड इट्स अल्टरनेशन म्हणजे संघटनेचं किंवा मग जे काही कंपनी आहे त्या कंपनीची जी काही नियमावली आहे या नियमावलीविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यासोबतच त्या नियमावलीमध्ये जे काही बदल वेळोवेळी कंपनी करत असते याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर पुढला पॉइंट प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस यामध्ये बघा म्हणजे माहिती पत्रक, कंपनीचं जे काही असते प्रॉस्पेक्टस यामध्ये बघा काय काय बघायचे, डिफिनेशन, त्यासोबतच काय अब्रिज्ड, प्रॉस्पेक्टस, मिस रिप्रेझेंटेशन्स अँड पेनल्टीज. तर बघा काय काय बघायचे, प्रॉस्पेक्टस कंपनीचं जे काही माहिती पुस्तिका असते किंवा माहिती पत्रक असते याविषयी माहिती बघायची. त्यामध्ये त्याची डिफिनेशन, अब्रिज, प्रॉस्पेक्टस म्हणजे संक्षिप्त माहिती पत्रक याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर दुसऱ्या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो तो म्हणजेच काय, मिसरिप्रेझेंटेशन्स अँड पेनल्टीज म्हणजेच माहिती पत्रकातील चुकीचे विधान आणि दंड. हे लक्षात, म्हणजे जर समजा जे काही प्रॉस्पेक्टस इश्यू करताना जर चुकीची माहिती दिली असेल तर त्याबद्दल जे काही दंड आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर एवढी या दुसऱ्या टॉपिक मध्ये माहिती बघायची आहे. काय एकत्रितरित्या सांगतो ओव्हरऑल काय काय बघायचे, प्रमोटर्स विषयी माहिती बघायची, त्यासोबतच काय घटनापत्रकाविषयी माहिती बघायची, नियमावलीविषयी माहिती बघायची, माहिती पत्रकाविषयी माहिती बघायची आहे. एवढी माहिती आपल्याला या दुसऱ्या टॉपिक मध्ये बघायची. त्यानंतर युनिट 3 किंवा चॅप्टर 3 तो म्हणजेच काय, फायनान्शियल स्ट्रक्चर. फायनान्शियल स्ट्रक्चर म्हणजे काय, वित्तीय रचना किंवा भांडवलाची रचना. आता कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनीला भांडवल पाहिजे, तर कशा पद्धतीने उभारते बघा या फायनान्शियल स्ट्रक्चर मध्ये कंपनी. यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल राईट्स म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग किंवा सामान्य भाग याविषयी माहिती बघायची. त्यासोबतच त्यांचे अधिकार काय आहेत हे बघायचं आहे. त्यासोबतच प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग याविषयी माहिती बघायची आहे. त्यासोबतच अग्रहक्क भागाविषयी माहिती बघितल्यानंतर टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भागाचे प्रकार. तसंच इश्यू ऑफ शेअर्स ऍट पर म्हणजे जे काही भागांचं काय करतो आपण इश्यू करत असतो. हे लक्षात, जेव्हा आपल्याला भाग भांडवलाची गरज असते शेअर्स इश्यू करतो तेव्हा इश्यू कशा पद्धतीने केले जाते बघा, इश्यू ऍट पार दर्शनी किमतीला किंवा दर्शनी किमतीपेक्षा जास्त म्हणजे ऍट प्रीमियम, त्यासोबतच दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला म्हणजे ऍट डिस्काउंट. म्हणजे इश्यू ऍट पर, ऍट प्रीमियम आणि ऍट डिस्काउंट काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढला पॉइंट फॉरफिचर अँड सरेंडर ऑफ शेअर्स, भागांची जप्ती आणि भागांचं समर्पण काय असते याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढला पॉइंट बघा, बोनस इश्यूज, जेव्हा बोनस शेअर्स दिले जातात त्याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच राईट इश्यूज म्हणजे हक्क भाग काय असतात याविषयी आपल्याला माहिती बघायची. स्वेट इक्विटी शेअर्स इश्यू म्हणजे स्वेट इक्विटी शेअर्स इश्यू याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यासोबतच एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम कर्मचारी भाग विकल्प योजना याविषयी आपल्याला माहिती बघायची या तिसऱ्या टॉपिक मध्ये. तसंच पुढे यामध्ये काय बघायचं आहे, डिबेंचर,
डिबेंचरमध्ये टाइप्स ऑफ डिबेंचर, तसंच स्टॉक, त्यानंतर बॉन्ड्स, त्यानंतर रिसेंट ट्रेंड्स अँड डायनामिक्स ऑफ कॉर्पोरेट डेब्ट्स फायनान्सिंग, त्यासोबतच डिबेंचर ट्रस्ट, ट्रस्ट डीड अँड ट्रस्टीज, त्यासोबतच कन्व्हर्शन अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर. म्हणजे थोडक्यात इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स पासून जे काही भागभांडवलाची प्राप्ती कंपनी करत असते, त्यासोबतच जर कंपनीला अधिकचं भागभांडवल लागत असेल तर तेव्हा कंपनी काय करते, डिबेंचर इश्यू करत असते. याविषयी आपल्याला बघायचे. मग डिबेंचरचे प्रकार काय आहेत, त्यासोबतच काय डिबेंचरचं रिडम्पशन कसं केलं जाते, तसंच नवीन रिसेंट जे काही ट्रेंड्स आहेत, म्हणजे काय डेप्स म्हणजे कर्जावर रक्कम घेण्याची फायनान्सिंग किंवा मग वित्तीय उभारणी करण्याची, याविषयी आपल्याला माहिती बघायची. म्हणून एवढी माहिती आपल्याला या तिसऱ्या टॉपिकमध्ये बघायची. आणि तिसरा टॉपिक म्हणजेच कोणता होता, फायनान्सिंग स्ट्रक्चर, म्हणजे वित्तीय रचना किंवा भांडवलाची रचना थोडक्यात या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजेच युनिट 4 किंवा चॅप्टर नंबर 4, ते म्हणजेच काय, मेंबरशिप इन अ कंपनी. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, कंपनीतील सभासदत्व किंवा सदस्यता. म्हणजे आता मेंबरशिप मिळवायची असेल तर कशा पद्धतीनं मिळवली जाते ते बघा, म्हणजे कंपनीतील सभासदत्व. तर त्यामध्ये बघा काय काय बघायचं या चौथ्या टॉपिकमध्ये. मोड्स ऑफ अक्वायरिंग मेंबरशिप, म्हणजे मेंबरशिप कशा पद्धतीनं काय केली जाते, अक्वायर म्हणजे घेतली जाते किंवा मग ग्रहण केली जाते, याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यासोबतच राईट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ मेंबर्स, म्हणजे काय, जे काही मेंबर्स आहेत, मेंबरशिप मिळाल्यानंतर त्या मेंबर्सला जे काही अधिकार आहेत, त्यासोबतच विशेष अधिकार कोणते भेटतात याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच पुढला टॉपिक म्हणजे पुढला पॉइंट बघा काय, रजिस्टर ऑफ मेंबर्स. रजिस्टर ऑफ मेंबर्स म्हणजे सभासदाची नोंदवही काय असते, याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच या टॉपिकमध्ये पुढली माहिती म्हणजे काय, डिमटेरियलायझेशन, डीमॅट. हे लक्षात, याविषयी आपण माहिती ऐकला असतात कुठेतरी. डीमॅट म्हणजे डिमटेरियलायझेशन अँड रिमटेरियलायझेशन ऑफ सिक्युरिटीज, म्हणजे जे काही सिक्युरिटीज असतात, मग सिक्युरिटीज मध्ये डिबेंचर, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स, बॉन्ड्स हे सर्व असू शकते सिक्युरिटीज बनल्यानंतर. मग यांचं डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यासोबतच ट्रान्सफर अँड ट्रान्समिशन ऑफ सिक्युरिटीज इन फिजिकल अँड डिमटेरियलाइज्ड फॉर्म्स नॉमिनेशन, म्हणजे आता आपल्याला जर समजा सिक्युरिटीजचं ट्रान्सफर करायचं असेल, ट्रान्सफर फिजिकल म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये करू शकता, म्हणजे बाय हँड देऊन किंवा मग डिमटेरियलायझेशन माध्यमातून बी आपण करू शकता. हे लक्षात, याविषयी आपल्याला माहिती बघायची. म्हणजे थोडक्यात या चौथ्या टॉपिकमध्ये काय बघायचे ओव्हरऑल, की आपल्याला जे काही मेंबरशिप आहे कंपनीमध्ये, मेंबरशिप कशी मिळवायची किंवा मेंबरशिप कशा पद्धतीचे सभासदत्व प्राप्त करायचं याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये मग मोड्स ऑफ अक्वायरिंग मेंबरशिप, त्यानंतर काय राईट्स, जे काही राईट्स असतात याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्यासोबतच काय प्रिव्हिलेजेस म्हणजे काय विशेष अधिकार काय आहेत मेंबर्सला, त्यासोबतच काय सभासदाची नोंदवही काय आहे, त्यानंतर डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन ऑफ सिक्युरिटीज, त्यानंतर ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशन ऑफ सिक्युरिटीज, फिजिकल अँड काय डिमटेरियलाइज्ड फॉर्म्स नॉमिनेशन. एवढी माहिती आपल्याला बघायची या चौथ्या टॉपिकमध्ये. त्यानंतर शेवटचा टॉपिक या ठिकाणी म्हणजेच 5वा युनिट किंवा चॅप्टर नंबर 5, तो म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कॉर्पोरेट गव्हर्नन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्स याविषयी आपल्याला माहिती बघायची. तर बघा या 5व्या टॉपिकमध्ये काय काय बघायचं आहे, तर सिग्निफिकन्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे जे काही कॉर्पोरेट कारभार आहे त्याचं महत्व याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यासोबतच काय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे या कॉर्पोरेट ज्या काही कंपन्या असतात त्यांची सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक दायित्व किंवा उत्तरदायित्व काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. तसंच कॉर्पोरेट क्रिमिनल लॅबिलिटी म्हणजे कॉर्पोरेट ज्या काही असतात कंपन्या यांची गुन्ह्यासंबंधित उत्तरदायित्व काय असते. समजा कॉर्पोरेट कंपन्यांच्या कंपन्याच्या हातातून काही समजा चूक झाली किंवा गुन्हा झाला क्रिमिनल स्वरूपामध्ये, तेव्हा
त्यांचं उत्तरदायित्व काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर पुढला पॉईंट, कॉर्पोरेट लॅबिलिटी अंडर एन्व्हायरमेंटल लॉ, म्हणजे जे काही पर्यावरणीय कायद्यातील किंवा मग पर्यावरण कायदा आहे यामध्ये काय कॉर्पोरेट ज्या काही कंपन्या आहेत यांचं उत्तरदायित्व काय आहे या बाबतीत हे सांगितलेलं आहे. म्हणजेच पर्यावरणीय कायद्याअंतर्गत कॉर्पोरेटची उत्तरदायित्व याविषयी आपल्याला माहिती बघायची. आणि त्यानंतर पुढचा पॉइंट या 5व्या टॉपिक मधला म्हणजे शेवटचा या ठिकाणी सांगता येऊ शकते तो म्हणजेच काय, ऑफेन्स अँड पेनल्टीज ऑफ कंपनी अंडर कंपनीज ऍक्ट 2013, म्हणजे गुन्हे आणि दंड, म्हणजे कंपनी कायदा 2013 मध्ये जे काही गुन्हा झाला असेल आणि गुन्हा झाला असेल तर दंड, म्हणजे गुन्हे आणि दंड हे कोणते दिलेले आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर एवढी माहिती आपल्याला या 5व्या टॉपिक मध्ये बघता येईल. म्हणजे थोडक्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्स विषयी माहिती बघायची. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं महत्व, त्यासोबतच काय सामाजिक जबाबदारी कॉर्पोरेटची काय आहे, त्यासोबतच क्रिमिनल स्वरूपामध्ये काय जबाबदारी आहे, त्यासोबतच इन्व्हायरमेंटल लॉच्या अंतर्गत काय जबाबदारी आहे, तसंच काय गुन्हे म्हणजे ऑफेन्स अँड पेनल्टीज काय आहे कंपनी कायदा 2013 मध्ये समजा गुन्हा झाला कोणता, तर ह्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय या कॉर्पोरेट लॉचा सिलेबस थोडक्यात सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चर पासून आपण काय करणार आहात, पहिला टॉपिक सुरू करणार आहात आणि पहिल्या टॉपिक मधला पहिला पॉइंट आपण घेणार आहात. ओके.